31 मधून 2 दिवस पहिले गेलेत म्हणजे काय राहतील खाली 29. 29 ला जर आपण 7 ने भागलं तर 7 चोक 28 आणि उत्तर बाकी किती येते तर ती येते 1. मग इथली बाकी 1 आणि इथली 5 किती झाली 6 दिवस पुढे जा बुधवारपासून. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणून मंगळवार जो आहे त्या मंगळवारी पुढचं संविधान दिन 2024 चा येईल. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्नातील अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. पूर्ण आकृती कशी करायची, या ठिकाणी हा शेप किंवा हा आकार ओळखा अगोदर. आता इथे काय येईल, इथे अशा प्रकारचाच इथे आकार तयार होईल अशा पद्धतीचा. मग हा असा येईल आणि हे जे आहे बघा याची दिशा इकडे, याची दिशा इकडे. याची दिशा कुठे जाईल तर याची दिशा बघा मला वाटतं ह्या बाजूला अशा पद्धतीची दिशा तयार होईल याची. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते कोणतं असेल अशा प्रकारे बघून घ्या. हा शेप पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. फार काही डोकं लावायचं काम नाहीये. आकृती बघायची आणि या आकृतीमध्ये आकार तयार करत जायचं जो की या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे तसाच फॉर्मॅट आला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एक बघायला मिळतो. रेल्वेमध्ये ए बी सी डी ई व एफ हे प्रवास करीत आहेत. ए हा खिडकीजवळ बसलेला असून एच्या बाजूला बी बसलेला आहे, बीच्या समोर ई बसलेला आहे, एफ हा ईच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता त्याची रचना मी तुम्हाला सांगू शकतो. प्रश्नाचे जे पर्याय जर आपण बघितले तर उत्तर थोडंसं संदिग्ध आहे, मात्र रचना कशी करायची बघा. आता विंडो पुढे असते, विंडो म्हणजे या ठिकाणी खिडकी आहे समजा. उदाहरणार्थ रेल्वेमध्ये इकून काही बसतात आणि इकून काही सीट बसतात अशा प्रकारे आसन क्रमांक असतो. जर आता इथे विचारलं काय, ए हा खिडकीजवळ बसलेला आहे, मग ए हा खिडकीजवळ बसलाय बघा. या ठिकाणी जर ए बसला असं आपण जर म्हटलं तर पुढे काय दिले, एच्या उजव्या बाजूला बी बसलेला आहे. आता खिडकी इथे बघा. रेल्वेची पद्धत कशी असते, सीटची खिडकी आहे तर इकडे एक तोंड करून बसलेला आणि इकडे एक तोंड करून बसलेला असा एकमेकांकडे तोंड करून बसलेले आपल्याला पॅसेंजर बघायला मिळतात. मग या ठिकाणी एच्या उजव्या बाजूस आता ए जर असा बसला असेल माझ्यासारखा तर एच्या उजव्या बाजूस काय येईल, इथे बी बसलाय. बीच्या समोर ई बसलेला आहे. बर, बीच्या समोर म्हणजे लगेच समोर कुठे बसलाय, इथे बसलाय ई. एफ हा ईच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. एफ हा ईच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. मग आता ई जर असं तोंड करून बसलेला असेल तर ईची डावी बाजू कोणती असेल, ही असेल. या ठिकाणी कोणता बसलाय, एफ. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न असा आहे, खिडकीजवळ ए व्यतिरिक्त अजून कोण बसलेला आहे. आता खिडकीवर बघा या ठिकाणी इथं बी बसलेला आहे एच्या बाजूला आणि बीच्या समोर ई आहे. आपण खिडकी समोर कोण बसलंय याची रचना आपल्याला कडून आपण केली आहे का, नाही, कारण प्रश्नात तसं लिहिलेलं नाहीये. प्रश्नामध्ये सी डी पण आहेत बसलेले, पण इथं सी आहे की डी आहे किंवा इथं सी आहे की डी आहे. मग आपण समजा मांडलं इथं सी किंवा डी आहे आणि इथं सी किंवा डी आहे, पण नेमका सी आहे की डी आहे. मग तुम्ही सांगा मला. बघा एच्या व्यतिरिक्त अजून कोण बसलंय खिडकीजवळ, तर इतर खिडकी जवळ नाहीये, तो बीच्या समोर आहे. खिडकी जवळ कोण बसले, सी बसला की डी बसला. म्हणून अशा प्रकारचे संदिग्ध या ठिकाणी हे प्रश्न दिलेत बघा. हा पण प्रश्न तसाच आहे. ए व ई ने परस्परांमध्ये जागा बदलली तर त्याचप्रमाणे डी व सी ने जागा बदलली तर एच्या डाव्या बाजूला कोण असेल, इथे सी असेल की डी असेल, याचं परफेक्ट उत्तर सांगता येत नाही. तुम्ही यावर विचार करा आणि कॉमेंटमध्ये मला या प्रश्नाची उत्तर जमत असतील तर पाठवा. हा थोडा संदिग्ध प्रश्न आहे म्हणून आपण राहू देऊ. आता पुढे प्रश्न बघा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी 4 प्रश्न येतात. 4 नियम आपल्याला ओळखता आले पाहिजेत. सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न आहे बघा. आता इथे सांकेतिक भाषेचा हा एक महत्वाचा प्रकार आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी सारथी हा शब्द दिलाय आणि हे 4 शब्द दिले. तर हा सारथी आणि हे 4 शब्द जे आहेत या 4 शब्दांचा याच्याशी काय संबंध आहे तो आपल्याला बघायचा आहे. बघा सुरुवातीला आपण काय करू, हे लिहून घेऊयात. SARTHI
आणि पहिला क्रमांकाचा शब्द लिहून घेऊयात पर्यायातला YF V W J आणि J. मग आता मला सांगा इथं यांच्यातलं जर आपण अंतर बघितलं तर Y आणि S मध्ये काय अंतर आहे सांगता येईल का आपल्याला? STUVWXY बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये +6 म्हणजे 6 अक्षरे पुढे जावं लागतं आपल्याला. त्यानंतर A आणि F मध्ये बघा ABCDEF 5 अक्षरे पुढे गेलो, 6चा अंतर आहे +5चा अंतर आहे, इथे +4चा असणार आहे, 3चा असणार आहे, 2चा असणार आहे आणि IJ 1चा असणार आहे. म्हणजे अंतर कसं आहे बघा यातलं किती पुढे गेलोय आपण? पहिलं +6 नंतर +5 नंतर +4 नंतर +3 आणि नंतर +2 आणि असं 1. ह्या फॉर्मॅट मध्ये काय झाला? हा पहिला नियम आहे. या नियमाला काय नाव द्यायचंय आपण? नियम क्रमांक 1, कारण इथे 1 नंबरचा नियम आहे हा. दुसऱ्या अक्षराशी काय रिलेशन आहे, याचं काय संबंध आहे बघा, ते पण आपण करून घेऊयात. SARTH याला थोडा वेळ लागेल वर्णमाला लिहिली असल्यानंतर. मात्र एकदा जर का हे नियम आपल्याला सापडले तर 4 प्रश्न आहेत आणि 4 त्याला गुण आहेत. THI इथे बघा UD UDTWJ आणि L याप्रमाणे असं आपण लिहिलं तर बघा इथे काय फरक आहे, याच्यामध्ये काय अंतर आहे चेक करून बघूयात आपण. STU +2चा अंतर आहे बाबा. त्यानंतर ABCD +2चा अंतर आहे. RST 2चा अंतर आहे. TUVW 2चा अंतर आहे. आपण जर विचार केला तर इथे STUV ABCD इथे 3चा अंतर आहे. हा आपण लिहून घेऊयात व्यवस्थित ते. या ठिकाणी बघा SARTHI आणि दुसरा शब्द कोणता आहे? UDTWJL. इथे आपण अंतर पाहतोय. STU +2चा अंतर आहे. ABCD +3चा अंतर आहे. इथे RST 2चा अंतर, TUVW 3चा अंतर आहे, HIJ 2चा अंतर आहे, IJKL 3चा अंतर आहे. म्हणजे इथे बघा मांडणी कशी आहे? +2 +3 +2 +3 अशा प्रकारे मांडणी. आपला नियम क्रमांक 1 कोणता होता? तर नियम क्रमांक 1 होता +6 त्यानंतर 5 4 3 2 आणि 1. दुसरा नियम काय तयार झाला आपला? तर तो तयार झाला +2 3 2 3 2 3 या पद्धतीने. हे झाले 2 नियम. तिसरा नियम बघूयात, म्हणजे याच्याशी काय संबंध आहे तो बघूयात. बघा इथे जर आपण विचार केला SARTHI आणि ह्या अक्षराचा ह्या शब्दाचा जर आपण विचार केला SRH दिले इथे HITA. इथं जे S आहे ना सुरुवातीचा अक्षर काय आहे? तर ते अक्षर म्हणजे सारखंच आहे. तर S सारखंच आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे अक्षर आहे ते इकडं आलंय. बघा इथं SR आणि H ही अक्षर कशी आहेत? तर ही अक्षर आहेत एक आड एक. कशी आहेत? एक आड एक. मग ती एकाड एक अक्षरे आलीच नाही इथे. बघा S नंतर काय आलं? R आले आणि R नंतर H आले. पुन्हा या दिशेकडून या IT आणि A ही एकाड एक अक्षरे आहेत. मग इथे AT आणि I या पद्धतीने अशी आली. मग हा काय नियम आहे? तर हा तिसरा नियम आहे. या पद्धतीने आपण 3 नियम शोधलेत. चौथा नियम जो आहे तो बघा इथे पुन्हा SARTHI आणि खाली आहे HEIXGM. काय संबंध आहे या 2 शब्दांमध्ये? तर उलट सुलट जर आपण केला विचार तर इथे S आणि H या दोघांचा उलट सुलट क्रमांक म्हणजे 19व्या नंबरवर हे येतील. म्हणजे इथे जर S चा नंबर आपण विचार केला तर तो आहे 19,
तर एचचा जो शेवटून क्रमांक आहे म्हणजे उलट क्रमांक आहे तो पण काय आहे 19. इथे या पद्धतीने आपली रचना केली. पुढे पुढच्या अक्षरांमध्ये वेगळी आहे. ए बी सी डी ई म्हणजे +4 ने पुढे गेले. पुन्हा इथे सुद्धा उलट सुलट क्रमांकाची रचना आहे. इथे +4 ने पुढे गेले. टी यू व्ही डब्ल्यू एक्स +4 ने पुढे गेले. म्हणजे उलट सुलट रचना आणि +4 उलट सुलट रचना +4 अशा प्रकारचा हा चौथा नियम आहे. म्हणजे इथे 4 नियम जर आपल्या लक्षात आले तर पुढे बघा प्रत्येक प्रश्नाची उत्तर आपण अतिशय 1 मिनिटाच्या आत पुढची उत्तरं सगळी आपण शोधू शकतो.